अत्यंत महत्त्वाच्या 40 टिप्स. नंबर 1. रक्त वाढवण्यासाठी भिजवलेले मनुके खा. नंबर 2. हाडे मजबूत होण्यासाठी रोज सकाळी 1 चमचा तीळ खा. नंबर 3. सांधे दुखत असल्यास रोज सकाळी उपाशी पोटी रात्री भिजवलेले मेथीचे पाणी प्या. नंबर 4. डाळिंब खा. किडनी स्टोनचा आजार मुळापासून बरा होईल. नंबर 5. रोज सकाळी लिंबाच्या रसात मध टाकून प्या. वजन झटपट कमी होईल. नंबर 6. जांभळाच्या बिया खा. डायबिटीसचा आजार नियंत्रणात राहील. नंबर 7. मंद आचेवर भाजलेला ओवा खा. कंबरदुखी कायमची बंद होईल. नंबर 8. रोज थोड्या प्रमाणात फुटाणे खा. शरीरात भरपूर ताकद येईल. नंबर 9. श्वास घ्यायला त्रास होत असल्यास रोज जेवणासोबत छोटासा अद्रकचा तुकडा खा. नंबर 10. रोज सकाळी उपाशी पोटी कच्चा लसूण खा. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन हार्ट अटॅकचा धोका कमी होईल. नंबर 11. गाजर आणि पालकचा रस पिल्याने डोळ्यांना तेजी येते. नंबर 12. तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात थोडेसे मीठ टाकून ते पाणी सकाळी पिल्याने सकाळी पोट लवकर साफ होते. नंबर 13. ताकात भाजलेला जिरा आणि काळे मीठ टाकून पिल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. नंबर 14. जेवणानंतर एक छोटासा गुळाचा तुकडा खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते तसेच रक्त शुद्ध होते. नंबर 15. पोट दुखत असल्यास भाजलेली बडीशेप खा. नंबर 16. तोंडात फोड झालेले असतील तर हळद आणि मध मिक्स करून लावा. नंबर 17. कडक काळ्या चहामध्ये लिंबाचा रस मिसळून पिल्याने डोकेदुखी बरी होते. रोज सकाळी लोंग उकळलेले पाणी पिल्याने पोटात गॅस तयार होत नाही. नंबर 19. खोकला येत असल्यास पाण्यात हळद, मीठ, लवंग आणि तुळशीचे पाणी उकळून प्या. नंबर 20. ब्लड प्रेशर कमी जास्त होत असेल तर आहारात मिठाचे सेवन कमी करा. नंबर 21. दहीत मनुके, बदाम आणि खारीक मिक्स करून खाल्ल्याने वजन वाढते. नंबर 22. मूळव्याधाचा त्रास असलेल्या व्यक्तीने जेवणानंतर 1 ग्लास ताकात थोडे ओव्याचे चूर्ण टाकून प्यावे. नंबर 23. सकाळी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने पित्ताचा त्रास दूर होतो. नंबर 24. कढीपत्त्याची पाने थंड पाण्यात स्वच्छ कापडावर ठेवून डोळ्यांवर ठेवल्यास डोळे दुखणे बंद होते. नंबर 25. सकाळी तुळशीचे 4 ते 5 पत्ते चावल्याने ॲसिडिटीचा आजार होत नाही. नंबर 26. गाईचे तूप खाल्ल्याने डोळ्यांचे आजार होत नाही. गाईचे तुपाला डोळ्यांसाठी वरदान समजले जाते. नंबर 27. कारले खाल्ल्याने लिव्हर संबंधित आजार दूर होतात. नंबर 28. साखर खाल्ल्याने अनेक आजार होतात कारण साखर तयार करण्याच्या प्रक्रियेत गंधक म्हणजेच सल्फर वापरले जाते आणि गंधक म्हणजेच दिवाळीत फोडले जाणाऱ्या फटाक्यातला मसाला. नंबर 19. भिजलेले पीठ जास्त वेळ ठेवू नये कारण जास्त वेळ ठेवलेल्या पिठामध्ये रासायनिक बदल होतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. नंबर 30. रात्री दही किंवा ताक पिऊ नये. नंबर 31. बडीशेप आणि खडीसाखर सारख्या प्रमाणात वाटून पाण्यासोबत खाल्ल्यास काही दिवसातच डोळ्यांना तेजी येते. नंबर 32. विंचू चावलेल्या ठिकाणी दुधी बारीक वाटून तिची पेस्ट लावल्याने विंचूचे विष ताबडतोब उतरते. नंबर 33. जे लहान मुले रात्री अंथरुणात लघवी करतात त्यांना रोज आठवडाभर 2 मनुके झोपण्यापूर्वी खायला द्यावी. नंबर 34. दात किंवा दाढ दुखत असल्यास आल्याचा छोटा तुकडा ठेचून दुखणाऱ्या दाताजवळ ठेवा आणि हळूहळू त्याचा रस प्या. नंबर 35. 1 चमचा हळद मधात मिसळून चाटल्याने दम्याचा आजार ताबडतोब बरा होतो. नंबर 36. रोज तुळशीचे पाने किंवा इलायची आणि लवंग चघळल्याने तोंडाची आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते. नंबर 37. सकाळी उपाशी पोटी
1 चमचा बारीक मेथीदाण्याची पूड पाण्यासोबत घेतल्याने गुडघेदुखी कमी होते. नंबर 38. लहान मुलांचे दात येत असताना द्राक्षाच्या रसात मध टाकून पाजल्याने दात लवकर बाहेर येतात. नंबर 39. गाजरच्या रसात मध टाकून पिल्याने हृदय मजबूत होते. नंबर 40. हिरवी मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्यास ॲसिडिटीचा त्रास होतो.